आम्ही दरवर्षी इथे अभिजित पाटीलच्या माध्यमातून गोपचार, ज्याला जुनी गोपचार म्हणतात, त्या चाळीच्या माध्यमातून, बिल्डिंगच्या माध्यमातून इथे आशिष चेंबूरकर पण राहतात. या सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठा होतो आणि अभिजित पाटील हा उत्साहिक आमचा पदाधिकारी आहे. बरेच असे कार्यक्रम तो घेत असतो आणि याच्यामधनं दोन गोष्टी, एक नारळ फोडणं, ज्या सागराला उधाण आलेलं असतं आणि त्या उधाणाला शांत करण्यासाठी कोळी लोकांची परंपरा आहे की सोन्याचा नारळ बहाल करायचा आणि सागराला शांत करायचं. निसर्गाचा एक नियम असतो, त्या पिरियडमध्ये त्या वेळेला सागरांमध्ये अंडी मासे अंडी घालतात. हा पिरियड आहे आणि त्याला उधाण आलेलं असतं आणि त्या उधाणाला शांत करण्याचं काम नारळ करतं. नारळ फोडाफोडी इथे हा एक शक्तीचा, ताकदीचा, आवडीचा, समोरच्या माणसाला सांभाळून घेऊन त्याचा नारळ आपण कसा फोडू, आपण म्हणजे मी जर फोडत असेल मी ह्याचा कसा फोडेन, हा जो एक स्पर्धा लागते ती एक प्रेमाची असते, शक्तीची असते, का विश्वासाची असते. कारण आपण हात जेव्हा देतो हाताबरोबर नारळ, त्यावेळेला समोरचा पण तेवढीच काळजी घेतो. त्यामुळे हा उत्सव नारळी पौर्णिमेनंतर लगेच रक्षाबंधन, म्हणजे त्याला धरूनच रक्षाबंधन आहे. आणि रक्षाबंधनची तर स्टोरी सगळ्यांना माहिती आहे की हुमायूनला राणीने जेव्हा सांगितलं मला मदत कर, तर आज मदत करणं, भाव बहिणींमधलं चांगलं नातं हे आजच्या दिवसापासून दिसतं, चांगलं राहतं. त्यामुळे सर्वांना या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तमाम माझ्या बंधूंना, भगिनींना हार्दिक शुभेच्छा. ताई, आपण जर बघितलं इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे, त्या ठिकाणी काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि युती संदर्भात त्यांना प्रश्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी म्हणाले की युती संदर्भात आम्ही दोघं भाऊ सक्षम आहे, तिसऱ्याची गरज नाही, असं विधान केलं. ते कसं आहे, ज्या घडामोडी घडत आहेत 2022 नंतर आता महाराष्ट्र फारच वाईट वळणावर गेला असं मी म्हणेन. आणि जे घडतं आहे त्या घटनांना सगळं लोक बघतायत. त्यामुळे उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असेल तर अनेकांची पोटदुखी मोठी चालू झाली आहे. त्यामुळे त्या पोटदुखीवर औषध एकच की आमची युती. ताई, बघितलं तर नाशिकला आज उद्धव ठाकरे यांचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांचे पदाधिकारी एकत्र येऊन मीटिंग घेणार आहेत आणि ही मीटिंग आज पहिल्यांदाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हिशोबाने होतीये. आतापर्यंत दोन भाऊ एकत्र आले आणि आज या बैठका सुरू झालेल्या आहेत. कुठेतरी निवडणुकीचं हे आहे का याबद्दल? मुळामध्ये निवडणूक तर आहे, ताकाला जाऊन गाडगं लपवायचंच नसतं, खोटं बोलायचंच नसतं. निवडणूक आहे, परंतु मनोमिलन हे मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये, आणि ते मनोमिलन जेव्हा मतदारांपर्यंत पोचतं तेव्हा खरा परिपाक त्याचा चांगला बाहेर येतो. आणि ते प्रयत्न सगळेच आमचे शिवसैनिक मनसैनिक करतायत. ताई, आपण जर बघितलं रोहित पवार यांनी असं विधान केलं की एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस दिली. मी फारसं हे करत नाही, कारण ईडी कुठल्या हुकमावरनं चालते त्यामुळे आता मला माहिती नाही. आणि जर त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या घरच्यांना कोणाला गेली असेल तर कशाला घाबरायचं? दूध का दूध, पाणी का पाणी आहे ना तुमच्याकडे. ताई, आता थोड्या वेळातच शिवसेने म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाचे सगळे नेते आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. त्यांना माफी मागण्यासाठी मनीषा त्यांनी देखील पोहोचले आहेत की उद्धव ठाकरेंना शेवटचं स्थान इंडिया अलायन्समध्ये देण्यात आलं आहे. यासाठी फारच अगदी काल रामदास कदमानी जे वाक्य बोलले आहेत ना की उद्धव तुझ्या बापानी दिलं का, तो नाही अपमान वाटला तुम्हाला? रामदास कदम डायरेक्ट विचारताय उद्धवजींच्या बापानी दिलं, मग कोणी दिलं? आज तुम्ही त्याच बापाच्या इथे जाऊन माफी, कसली माफी मागताय? काय आहे? ठीक आहे, 6व्या याच्यावर बसवलं ते 7व्या, तुम्ही तिकडे जाऊन लोटांगण घालताय, त्याचं काही नाही. त्यामुळे हे सगळं नाटक ना महाराष्ट्र बघतोय. आणि मनीषा कायंदेनी सुद्धा ज्या पद्धतीने शब्दप्रयोग वापरते तिथं उडती पंची आहे. जिथे मध, जिथे फायदा तिथे पंची, या पंचा बऱ्याच आहेत तिथे.
कबूतरखान्याचा एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा ठरतोय सध्या. काल मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिलेली आहे कबूतरखान्यांना. कसं बघता त्याकडे? बघा, मी तेच सांगते, कुठलाही न्यायालयीन जेव्हा निर्णय येतो त्या न्यायालयीन निर्णयामध्ये तुम्ही न्यायालयांमध्ये काय दाखल करताय, तुमच्या याचिकेंमधनं काय दाखले देत आहे, त्याला धरून न्यायालय नेहमी निर्णय देतो. महानगरपालिकेचा आरोग्य रिपोर्ट असेल काय, तर कसे बनवून घेतले किंवा काय, 93 वर्षापूर्वीचा कबूतरखाना आहे आणि आम्हालाही कळतं आहे की तो त्रास तर फक्त कबूतरच त्रासदायक. सिगारेट पितायत, गुटखा खातायत, मटका खातायत, काय आम्ही एक पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होतं. कारण तो जीव आहे, पक्षी आहे, प्राणी पक्षी वाचवणं आपलंही काम आहे आणि त्रास आहे, मनुष्यहानी होते आहे, तर त्यांना वाचवा, कुठेतरी दूर न्या जिथे मनुष्यहानीपासून. पण डायरेक्ट दाणापाणी तोडणं हा जो कोर्टाचा निर्णय आहे तो आता मानायलाच पाहिजे, त्याला कोणी अगेन जाणार नाही. पण कोर्टाने हेही सांगितलं आहे की राज्य सरकार आणि महानगरपालिकेने आता त्याच्यावर साधक बाधक विचार करावा. ताई, आपण जर बघितलं माजी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा घेतलाय तो जनभावेमुळे घेतलाय. धनंजय मुंडेंना राजीनामासाठी केंद्रातून दबाव होता अशी माहिती समोर कदाचित धनंजय मुंडेंची एंट्री पुन्हा एकदा राज्यमंत्रिमंडळामध्ये होऊ शकते. त्याच्यात काय नवल आहे, जितका भ्रष्ट तेवढा पटकन आणि मंत्री एवढं काय, त्याच्यात काही नवीन नाही. आता 22 पासून हे खूप पाहिलंय, सगळं बघतायत. जितके भ्रष्ट, जितक्या टॉपचा भ्रष्ट तो टॉपचा मंत्री, काही नवीन नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.